पप्पा पप्पा काय करता वा? अरे बाळा चपलीचा अंगठा तुटलाय रे. दोन्ही बी चपलीच तुटला. त्याला काय करावं रे? बसणार मी नाही. पप्पा काय? नंदनीनं लाडू आणलाय मला पाहिजे. लाडू? कसला लाडू बाळा? शेंगदाण्याचा. शेंगदाण्याचा लाडू होय? हा. तुला चॉकलेट आणतो की मी. नाही पप्पा मला शेंगदाण्याचा लाडूच पाहिजे. शेंगदाण्याचा लाडू? अरे तुला 2 चॉकलेट आणतो की मी रुपयावाल्या. नाही मला पाहिजे लाडूच. केव्हा खायचा तुला? आताच खायचा का नंतर? आताच खायचंय. आताच खायचंय? हा? आताच म्हणजे आताच खायचंय. उद्या आणला असतं की बाळा? नाही पप्पा आताच खायचंय मला. खायचं आताच? हा. येऊ का घेऊन मग? हा. बरं आलो घेऊन. का हो कुठं चाललाय? अगं प्रगती, मी आलो किराणा दुकानात. का हो काय पोरगी मागत होती काय? ती शेंगदाण्याचा लाडू मागते ग. तिला म्हणलं होतं उद्या परवा दिवशी आणतो, पण काय ऐकायला तयारच नाही बघ. अहो ती पोरगी सारखंच पोरीला चिडवती लाडू आण म्हणून. आणि पोरगी बी आपली सारखी घरी येऊन म्हणते की मला लाडू खायचा आहे लाडू खायचा आहे. कर्ज झालंय म्हणून तुम्ही काय आणतच नाहीत तिला. चॉकलेट घेऊन येता. जावा आज आणा लाडू. हा आणतो, पण कसं झालं ते किराणा दुकानाची पण उधारी लय वाढली आहे ग. आणि ती कसं सारखं सारखं गेल्यावर बी ती दुकानदार लय बोलतोय ग. कसं झालं आता कधीच एवढं पैसे थकलं नव्हतं, पण ह्या वेळेस ती लयच वैतागलाय अगं पैशाला. त्याचं पैसे टायमिंगवर न गेल्यामुळं लय चिडचिड करायला लागला. आणि आपल्याला बी कर्जामुळं त्याचे पैसे देणं होईना झाले. काय नाही तिच्या पुरताच एक लाडू आणा. बोला त्याला बाबा पगार झाल्यावर देतो पैसे म्हणून. पडा हातापायानं आणा म्हणजे तिला बी समाधान वाटेल. हो हा आणतो एकच लाडू. बघतो आता काय म्हणतोय. लय चिडचिड करते अगदी. आलो. हा शेठ बोला गवारे. लाडू पाहिजे होता एक तेवढा द्या की. लाडून पैसे त्याच पैसे टिपून ठेवा की. टिपून वही भरले माझे. टिपून किती वेळा टिपायचं किती वेळा टिपायचं. सारखंच उधार सारखंच. ती पोरगी बी येते तुम्ही बी येता. नाही उधार चुकतं करतो. झालं का जरा आजारामुळे थोडं कर्ज झालं. हो देतो कर्ज सारखं तुमचं. सारखं कशाला बी कर्ज आहे तुमचं. सारखंच कर्ज काढताय. अहो काय करता आता. आजारी पडली होती बायको, त्याच्यामुळे जरा कर्ज झालं होतं. पैसेच नाही. पडलून काय झालं. सारखी कारणच ऐकत बसायची का मी? नाही शेठ, 8-15 दिवसात करतो कुठून तरी ऍडजस्ट. लवकर करावं लागल. 8 दिवसात करावं लागल. 8-15 दिवस नाही. बरोबर 8 दिवसात करतो. काय झालं ती लेकरं बी तिला चिडवते ती म्हणून म्हणलं एकच शेंगदाण्याचा लाडू द्या. देतो पैसे पण लवकर द्यावं लागतील. हा देतो की. करतो ऍडजस्ट. आठवण राहू द्या पण पैशाची. परत विसरून जाता. तुम्हाला फोन करा. मी काय रिकामा नाही सारखंच फोन करायला. हा देतो सर. 8 दिवसात ऍडजस्ट करतो. हा करा लवकर. पप्पा लाडू आणला का? आणला की बाळा लाडू. द्या की मग. खायचा? हा. खावा. पप्पा तुम्ही बी खावा की थोडा. नाही खातो. मला नको बाळा. आ पप्पा खावा ना. नको बाळा खा. काय नाही मला नाही आवडत बाळा. खा आ पप्पा खावा छान लागते. बाळा खा तू. मला नाही आवडत. खावा की पप्पा. अरे बाळा नको. खरंच मला नाही आवडत र. आ पप्पा खावा. आ पप्पा माझं पोट भराव म्हणून बरंच द्या. मम्मी तुम्ही खातच नाहीत. घरात काय खायला आणलं की तुम्ही खातच नाहीत. पप्पा तुम्ही एका गोष्टीत सांगितलं होतं ना मला. एक ते 7 जणांनी खाल्ला होता. चला बरं आपण दोघं खाऊ. अरे बाळा नको. तूच खा र. पप्पा खावा. अरे मला नाही आवडत. तू खा बाळा. पप्पा मी सांगितलंय ना तुम्हाला 1 ते
7 जणांनी खायचंय, खावा बरं चला. अरे ती बाळा गोष्ट सांगितली होती मी तुला, हा की एक ते 7 जणांनी खाल्ला होता. खावा. अरे नाही बाळा तू खा, तुला परत कमी पडला तर. नाही मला कमी नाही पडत, खावा. अरे नाही बाळा तुला कमी पडेल र. बाबा नाही कमी पडत, खावा तुम्हीच. परत दुसऱ्यांदा बी लागेल की मग ही ठेवू का, तुला दुसऱ्या टायमाला होईल. नका बाबा तुम्ही खावा मग. बाळा तुला परत कमी पडल्यावर. नाही कमी पडत हो का, मला थोडाच घेतला तुम्हाला. मला कुठं आवडत नाही की पिल्या, मी तुला कधी म्हणलो का मला लाडू आवडतोय. हा? तू पप्पा खा. खावा की मग. हा? खावा की. काय होतंय? नाही बाळा मला नाही ना आवडत, तुला तुझ्यासाठी आणला होता ना मी. नाही पप्पा खावा बरं, तुम्ही सांगितलंय ना मला. काय 1 ते 7 जणांनी खाल्लं होतं, ती गोष्ट नव्हतं, खरं होतं. आता साखर होती का नाही? बाळा आपण ह्यातलं मम्मीला ठेवू ही. हा मी ही खातो. हा बाळा तुला कसं माहिती मला आवडतोय. पप्पा मला माहिती होतं, तुम्ही सांगितलं होतं मला की 1 ते 7 जणांनी खायचं होतं. अरे पण बाळा रडायला काय झालं, तुला रडायची काय गरज आहे. हा उगाच रडती. हा मम्मीला ठेवला, माझं खाल्लं ना आता मी. ह्या व्हिडिओतून असं सांगायचं आहे की गरीब परिस्थिती असल्यामुळं बाहेरून किती जरी चाण्याचुण्याचं खायला आणलं तरी आईबाप खात नाहीत, का तर आपल्या मुलाला कमी पडेल. पण अशी काही मुलं असतात ज्यांना आपल्या आईबापाचं मन ओळखू येतं आणि ते आपल्या घासातला घास आपल्या आईबापाला देतात आणि बापाचं डोळं भरून येतं.